हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे तुम्हाला समजलंच असेल की स्वतःला आणि घराला आनंदी, प्रसन्न, समृद्ध ठेवण्यासाठी अगदी मी पहाटे 5 पासून पॉझिटिव्ह रूटीन तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि ह्या काही सवयी आपल्या गृहिणीला असायला हव्यात की जेणेकरून आपण बघतो की आता आजकाल खूप बिझी शेड्यूल झालेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला स्वतःसाठी, घरासाठी वेळ काढणं खूप मुश्किल होतं आहे. पण तरीही आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. असो, आता अलाराम वाजला की मी सकाळीच उठते. 5:15चा अलाराम वाजला की उठल्याबरोबर अगदी किचनमध्ये येते आणि तोंड न धुताच गरम पाणी घेते. ही एक माझी पहिली चांगली सवय आहे. त्याचबरोबर नंतर मग मी कामांना सुरुवात करते. आता सर्वात प्रथम बघा, आपण गृहिणी हाऊसवाईफ जरी असलं तरी प्रत्येकाला मन आहे. असं नाही की वर्किंग वुमन्स आहेत आणि बाहेर जाणाऱ्याच महिलांनी, स्त्रियांनी छान राहिलं पाहिजे किंवा स्वतःला छान टापटीप ठेवलं पाहिजे. या अगोदर पण मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर असं काही नसतं. हाऊसवाईफ जरी असाल तरी आपण स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. स्वतःवर पहिलं प्रेम केलं पाहिजे. आता स्वतःला फिट ठेवण्यासाठी किंवा स्वतःचा कॉन्फिडन्स जो लूज झालेला आहे तो आपल्या स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी किंवा स्वतःची व्हॅल्यू, किंमत वाढवण्यासाठी आपण पहिले काय केलं पाहिजे. आता ह्या मी तुम्हाला पहिल्या 5 ते 6 टिप्स देते आहे. पहिले तर स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी स्वतःला फिट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला फिट ठेवायचं आहे. सावळं असो किंवा गोरं असो, पण जेव्हा आपली स्किन क्लीन अँड क्लिअर असेल त्यावेळेला आपला एक कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे आपण नेहमी आपल्या स्किनची, आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या केसांची काळजी घेतली पाहिजे. हे बघा, प्रत्येकजण इथे सुंदर आहे दिसायला. असं नाही आहे की माझ्याकडे हे नाही म्हणून मग आपण डिस्टर्ब व्हायचं किंवा तिच्याकडे आहे माझ्याकडे नाही आहे किंवा समोरच्याकडे आहे किंवा आपण असं विचार करतो की माझ्याच बाबतीत असं का होतं, समोरच्याच्या बाबतीत असं का नाही होत. तर इथे कोणीच चुकी नाही आहे. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत. तर त्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेमला आपण फेस करत त्याच्यातून सोल्युशन काढत आपण स्वतःला सांगायचं आहे की नाही, मी स्वतःला बदलणार किंवा मी स्वतःसाठी ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या तुम्ही ठामपणे करायच्या आहेत. ज्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं किंवा समाधान, आनंद मिळतो, तर त्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत. त्याचबरोबर बघा, आता दुसरं झालं फिट ठेवण्याचं. तिसरा म्हणजे आपला स्वभाव हा आपण रॉयल ठेवायचा आहे. आता काही जणांना प्रश्न पडेल की नेमका स्वभाव रॉयल म्हणजे कसा ठेवायचा. तर सर्वात प्रथम आपण प्रामाणिक राहायचं आहे. काही असो, आपण मनामध्ये एक आणि बाहेर तोंडावर एक बोलायचं असं ठेवायचं नाही. जे काही मनात असेल ते स्पष्ट बोलायचं. काय फार तर फार समोरच्याला 1-2 मिनटं वाईट वाटेल, पण आपण जे काही बोलू त्यावर समोरची व्यक्तीही विचार करून आणि ती पण ठरवेल की आपल्याशी नातं जोडायचं आहे की नाही जोडायचं आहे. तर असं आपण स्पष्ट, वक्त प्रामाणिक, अगदी ट्रान्सपरंट राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट की आपण पॉझिटिव्ह राहायचं आहे. काही आपल्या सोबत आपल्या बाबतीत काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या किंवा निगेटिव्ह काही वाटलं तर आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. त्याच्यातून आपण पॉझिटिव्हच घ्यायचं आहे. पॉझिटिव्ह राहिल्याने काय होतं की आपलं माइंड अगदी फ्रेश राहतं, मन हलकं होतं आणि आपल्याला एक वेगळंच समाधान मिळतं. चेहऱ्यावर, मनामध्ये एक वेगळाच आनंद असतो. त्यामुळे आपण आनंदी राहतो आणि त्या आपण आनंदी राहिल्यामुळे आपल्या शरीरावर आणि आपल्या स्किनवर अजिबात परिणाम होत नाही. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आहे. आता 5वी गोष्ट म्हणजे आपण आहे ना, नेहमी असं बघा, एखाद्याचं मन जपतो. म्हणजे त्याला काय वाटेल किंवा आपण नाही म्हटलं तर कसं वाटेल. पण नाही, आपण जर आपल्याला पॉसिबल नाही किंवा आपल्याला नाही ती गोष्ट करायची तर आपण स्पष्टपणे आपण सांगायला हवं की नाही, मी नाही करत आहे किंवा मी नाही येणार आहे. कारण काही वेळेला काय होतं, आपण समोरच्याचं मन जपताना आपण स्वतःशीच खोटं वागायला लागतो. त्यामुळे असं अजिबात करायचं नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही नाही म्हणा, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हो म्हणा. पण तुम्ही असं खोटं नातं किंवा समोरच्याचं मन जपून स्वतःशी तुम्ही असं खोट्याने वागू नका. स्वतःशी आपण प्रामाणिक राहून आपण एक सेल्फ रिस्पेक्ट आपण स्वतःचा ठेवला पाहिजे. तर अशा ह्या पद्धतीने आपण आपला स्वभाव ठेवायचा आहे. तसेच आपण काही ना काही करत राहायचे, आपल्या कामामध्ये आपण व्यस्त राहायचं आहे आणि स्वतःची एक आपण आयडेंटिटी तयार करायची आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःची आयडेंटिटी तयार करत नाही किंवा तुम्ही 2 पैसे कमवत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही व्हॅल्यू, किंमत देणार नाही. त्यामुळे असं काहीतरी करायचं की ज्याने तुम्हाला आनंद मिळतो, 2 पैसे मिळतील, तुम्ही समाधानी राहाल आणि आनंदी राहाल. तर असं काहीतरी करायचं आहे आपल्याला.
आता त्यानंतर बघा, आपण सकाळी लवकर उठायची सवय लावायची. सकाळी लवकर उठलं तर उठल्याबरोबर आपण स्वतःला सांगायचं आहे की मी पॉझिटिव्ह राहणार आहे, ह्या चांगल्या गोष्टी मी करायचा प्रयत्न करणार आहे. रोज काही ना काही एक नवीन शिकायचं आहे. तुम्ही काही असो, छोटी मोठी गोष्ट, नवीन काहीतरी तुम्ही शिकायचं आहे. आणि त्याचबरोबर बघा, सकाळी लवकर उठून मेडिटेशन केल्याने एवढं फ्रेश वाटतं, ते अख्खा दिवस आपण बघा आनंदी फ्रेश राहतो. अगदी आपल्याला ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवतं, थकवा जाणवत नाही किंवा कुठे डिस्टर्ब होत नाही. आणि नेहमी आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं आहे की जेणेकरून आपण समाधानी राहू, आपण आनंदी राहू. त्यानंतर बघा, आपल्याला एक व्यायामाची सवय लावायची आहे. काही तुम्ही करा, सूर्यनमस्कार करा, काही करा, हलकेसे तुम्हाला व्यायामाचे स्ट्रेचिंगचे प्रकार करायचे आहेत. तुम्हाला ती सवय लावायची आहे, त्यानेच तुम्ही फिट राहाल. वाढत्या वयामध्ये आपलं कसं ढिली झालेली बॉडी असते, ती टाईट होण्यास मदत होते. आपलं शरीर फिट राहतं, निरोगी राहतो आपण, आपलं माइंड सेट राहतं आणि त्यामुळे आपल्याला खूप समाधान मिळतं. इवन बघा, तुम्हाला ती जर सवय लागली ना व्यायामाची, तर तुमचे पिरियड्ससुद्धा रेग्युलर येतील. काहींचे रेग्युलर येत नसेल, ते सुद्धा रेग्युलर यायला लागतील. आणि विशेष म्हणजे पिरियड जर रेग्युलर आले ना, तर आपलं शरीर निरोगी राहतं, आपली स्किन अगदी टवटवीत तजेलदार होते, दृष्टीसुद्धा आपली डोळ्यांची दृष्टी चांगली राहते. त्यामुळे नेहमी आपण आहे ना, व्यायामाची आपल्याला सवय लावायची. आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात. वाढत्या वयामध्ये खूप सारे शारीरिक प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपण एक 15-20 मिनटं स्वतःसाठी काढायचं आहे, व्यायाम करायचा आहे. दिवसभरामध्ये थोडंफार चालायचं आहे. चालल्याने आपल्याला काय होतं की बघा, खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं, बॉडी आपली ॲक्टिव्ह राहते आणि शरीरामध्ये बॉडीमध्ये फॅट्स वाढत नाही. तुम्हाला सांगते बघा, मला वॉकला वेळ मिळत नव्हता, पण मी आत्ता रेग्युलर जवळपास 1.5 ते 2 महिने झाले मी रेग्युलर वॉक करते आहे. रात्री जेवण झाल्यानंतर मला तेव्हाच वेळ मिळतो, तर मी स्वतःसाठी वेळ काढते आणि जवळपास मी रोज 8 ते 9,000, कधी 10,000, कधी 11,000, कधी 7,000 अशा स्टेप्स होतात माझ्या. 400 ते 450 किंवा 350 अशा कॅलरीज माझ्या रोज बर्न होतात. आणि आपल्या बॉडीनुसार, आपल्या हाईटनुसार, आपल्या वयानुसार आपण वजन कमी करून मेंटेन ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आणि लुकडं सुकडं असणं म्हणजे फिट आहे असं नाही आहे. मी तुम्हाला मागे पण सांगितले लास्ट व्हिडिओमध्ये, आपल्या बॉडीमध्ये हेल्दी फॅट्सची सुद्धा आपल्या बॉडीला गरज असते, शरीराला. आपण थोडंसं हेल्दी पण दिसलं पाहिजे. अगदी मागून पुढून सपाट ते पण चांगलं वाटत नाही आहे बघायला. थोडंफार आपण हेल्दी असावं, जेणेकरून आपण फिट राहावं. आपल्याला दवाखाना किंवा कुठले मेडिसिन्स किंवा कुठले आजार जडायला नको, म्हणून आपण ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर बऱ्याच वेळेला काही गृहिणी काय करतात की बघा, नको त्या गोष्टींना जास्त प्राधान्य देतात आणि नको त्या गोष्टींचा जास्त विचार करतात. त्यामुळे टेन्शन वाढतं आणि टेन्शन वाढल्यानेच वजन वाढतं. तर आयुष्यात कोण, कुठे, कसा, का बदलला, ह्या गोष्टींचा विचार करत बसायचं नाही आहे. तो असा का बदलला किंवा ती व्यक्ती माझ्याशी अशी का वागली, ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आणि उलट आपलं मन अधिक अस्वस्थ होतं. त्याऐवजी आपण स्वतःला विचारायचं आहे की या व्यक्तीने मला काय शिकवलं. कदाचित कोणीतरी विश्वास ठेवायला शिकवलं असेल, किंवा कोणीतरी अंधविश्वास करू नये हे शिकवलं असेल, किंवा कोणीतरी प्रेमाची किंमत समजवली असेल, तर कोणीतरी स्वतःवर प्रेम करायला शिकवलं असेल. असं अनेक काही ना काही आपण कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडनं काही ना काही शिकत असतो. उलट त्या व्यक्तीला आपण थँक्यू बोलायचं. स्वतःला आपण त्रास करून घ्यायचा नाही. किंवा बघा, काही लोकांनी आपली साथ सोडली म्हणून आपण लगेच खचून जायचं नाही. आपण नव्याने पुन्हा उभं राहायचं आहे. नव्याने पुन्हा आपण आपल्यामध्ये एक तो कॉन्फिडन्स आणायचा आहे आणि आपण आपल्या कामावर जास्त फोकस करायचा आहे. त्याचसोबत त्या व्यक्तीकडनं आपण काही ना काही शिकलेलो असतो आणि त्यामुळेच आपल्याला अनुभव येतात एक आणि आपण हुशार होतो. आणखीन आपला कॉन्फिडन्स वाढतो. आणि खरं सांगू का फ्रेंड्स, कारण या आयुष्यामध्ये ना भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही कायमची नसतेच, पण त्या व्यक्तीकडून आपण काय शिकलो, तो अनुभव हा कायमचा असतो किंवा तो धडा आपल्याला कायमचा असो. मला एवढं सांगायचं आहे की एखाद्या गोष्टीवर फार विचार न करता ती गोष्ट आपण सोडून द्यायला हवी. ज्या गोष्टीतून काही आउटपुट निघत नाही आहे त्या गोष्टीचा फार विचार करायचा नाही आहे. आपण नेहमी थोडं शांत राहायचं आणि त्यावर विचार करायचा आणि पुन्हा स्वतःला समजायचं आणि नंतर आपण आपल्या मार्गाने चालायचं.
आता त्यानंतर बघा 30-40-50 नंतर आपल्या मनावर, आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात तर ते मी तुम्हाला सांगते. आता 30शी नंतर काय होतं की जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे काय होतं आपल्याला मानसिक ताण वाढतो आणि त्यामुळे आपलं करिअर आणि कुटुंब यांचा समतोल राखता राखता आपल्याला थकवा जाणवतो, आपण थकून जातो आणि मग नंतर आपल्याला झोप कमी पडते, पुन्हा चिडचिड वाढते आणि स्वतःशी इतरांशी तुलना करता करता बघा आपला आत्मविश्वास कमी होऊन जातो. तसेच आपल्याला नियमित व्यायाम आणि आपले जे काही छंद असतात किंवा आपल्या ज्या आवडीनिवडी असतात त्या करायला देखील आपल्याला वेळ नसतो. आता हे झालं 30शीपर्यंत. 40शी नंतर काय होतं की बघा तणावाचं एक आपल्या शरीरावर त्याचा परिणाम जाणवू लागतो. जेव्हा आपल्याला खूप तणाव वाढतो त्यावेळेला बघा आपलं म्हणजे शरीर आहे ना पूर्णपणे थकलेलं असतं आणि त्यानंतर आपली स्किनसुद्धा निस्तेज झालेली असते आणि इथून मागे कसं असतं, आपण मुलं लहानाची मोठी करण्यात जबाबदाऱ्या असतात आपल्याला, घर संसार हे म्हटलं तर आपल्याला ते सगळं करता करता आहे ना अगदी 40-45शी वय होऊन जातं आणि तोपर्यंत आपण आपल्या स्वतःकडे आपण बघतच नाही. आपल्याला एवढ्या जबाबदाऱ्या असतात त्यामुळे आपण स्वतःकडे कधी बघितलेलंच नसतं. पण ज्या वेळेला मुलं मोठी होतात ते त्यांचं करिअर, अभ्यास त्यामध्ये बिझी होऊन जातात आणि प्रत्येकजण प्रत्येकामध्ये बिझी होतो आणि त्यावेळेला मग आपण पूर्णपणे एकटं पडतो आणि नंतर मग आपल्याला रिअलाईज होतं की अरे आपण इथून मागे काय केलं आणि काय होतो आपण आणि आता काय झालो. त्यावेळेला मग आपलं वजन वाढलेलं असतं, आजार जडलेले असतात, मेडिसिन्स चालू झालेले असतात, चेहरा निस्तेज दिसतो, चेहऱ्यावर वांग, डार्क स्पॉट, डार्क सर्कल्स वाढलेले असतात, केस विरळ झालेली असतात, केस गळायला लागतात टेन्शन घेतल्याने आणि मग आपली बॉडीसुद्धा बघा लूज ढिली पडून अगदी गळाल्यासारखे आपण पूर्णपणे निस्तेज दिसतो की आपल्या चेहऱ्यावर तेजच राहत नाही. मग आणि काही गृहिणी अशा असतात की बघा पहिल्यापासून अगदी त्या स्वतःकडे, घराकडे सगळं काही व्यवस्थित जिथल्या तिथे करून स्वतःचा फिटनेस पण ठेवतात आणि त्यासोबत स्वतःला वेळ देतात, स्वतःची आयडेंटिटी तयार करतात, सगळ्यांना वेळ देऊन स्वतः पण फिट राहतात. अशा काही गृहिणी आहेत. तर आपण पण असा विचार न करता आपण पण स्वतःला बदलवलं पाहिजे, काळानुसार स्वतःमध्ये बदल केले पाहिजे. समोरच्याने आपल्याकडे जर पाहिलं तर त्याने विचारलं पाहिजे की अरे तू कुठे जॉब करतोय किंवा कुठे जॉब करतेय किंवा तू काय करतेस. आपली आयडेंटिटी आपल्याला सांगता आली पाहिजे, अशी आपण आयडेंटिटी आपली तयार करायची आहे. तर असा हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आणायचा आहे आणि त्या पद्धतीने आपण आपलं रुटीन पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण एवढं स्वतःला गुंतवायचं आहे की अगदी घड्याळाच्या काट्यावर आपण आपलं रुटीन सेट करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण राहायचं आहे की जेणेकरून आपण स्वतःला वेळ देऊन आपण समोरच्याला पण वेळ दिला पाहिजे आणि त्यासोबत आपण सगळ्या आपल्या आवडीनिवडी जोपासून आपण समाधानी राहायचं आहे. काही वेळेला काय होतं की त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही आहेत किंवा ती कुठे गेली मी कुठे राहे किंवा तिच्याकडे कोण आलं ती कुठे गेली तिने काय केलं, हे सगळं करता करता आपण स्वतःला हरवून बसतो आणि कधी आपण बघा निगेटिव्ह विचार करायला लागतो आणि आपला मेंदू आहे ना निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही बाजूनी विचार करतो. जसं नाण्याला दोन बाजू असतात ना तसं आपला मेंदूसुद्धा निगेटिव्ह पॉझिटिव्ह बाजूने विचार करतो. पण आपण पॉझिटिव्हच राहायचे, पॉझिटिव्हच विचार करायचा की आपल्या मेंदूने सुद्धा पॉझिटिव्हच विचार केला पाहिजे. तुमचं मन जसं बोलेल तसंच तुम्ही जसं डोक्यात विचार आणाल तसंच मेंदू करायला लागतो आणि मग तुम्ही तसंच बनत जाता. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि ज्या व्यक्तीपासून ज्या गोष्टींपासून तुम्हाला आनंद मिळत नाही ना सरळ त्या गोष्टी स्किप करायच्या किंवा त्या व्यक्तीपासून लांब राहायचं आहे. काही वेळेला आपण आपल्या मैत्रिणीसुद्धा किंवा आपले मित्रसुद्धा आपण आहे ना असे मोकळ्या मनाने राहणारे किंवा हसून खेळून राहणारे, प्रामाणिक स्वच्छ मन आहे त्यांचं किंवा बघा त्या अशा पॉझिटिव्ह आहेत किंवा त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, नेहमी आपल्याला त्या मोटिवेट करणाऱ्या असतात, काळानुसार ट्रेंडिंगनुसार राहणाऱ्या असतात. तर अशाच व्यक्तीशी आपण मैत्री करायची आहे जेणेकरून आपल्याला आनंद घेताही येतो आणि देताही येतो. आता काही आपण बघतो गृहिणी बघा की बऱ्याच वेळेला म्हणजे त्या अशा असतात की टिपिकल राहणाऱ्या, बुरसटलेले विचार किंवा याच्याकडे कोण आलं त्याच्याकडे कोण आलं, नको त्या गोष्टींचा जास्त विचार करतात आणि नको त्या गोष्टींमध्येच त्या गुरफटलेल्या असतात. त्याच्यातून काही आउटपुटसुद्धा निघत नाही, काही स्वतःला त्याचं मानसिक समाधान पण मिळत नाही, पण उगाचच त्या गोष्टींना धरून ते स्वतःलाही निगेटिव्ह करतात आणि समोरच्यालाही सुद्धा ते निगेटिव्ह यानेच पाहतात आणि
अशा व्यक्तींपासून आपण लांब राहिलेलंच बरं. त्यामुळे आपण नेहमी आपलं स्वच्छ मन ठेवायचं आहे, प्रामाणिक राहायचं आहे आणि आपण स्वतःला कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास करून घ्यायचा नाही. ट्रेंडिंगनुसार राहायचं आहे. स्किनची, केसांची स्वतःची काळजी घ्यायची. स्वतःसाठी एक छानसा परफ्यूम वापरायचा आहे. आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एखाद्या वेळेला तुम्ही छान नेलपेंट लावा, स्वतःला छान पॅम्पर करा किंवा ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग केलं तर बघा किती छान वाटतं. स्वतःवर प्रेम करायला शिका. कधीतरी बघा स्वतःला आवडलं तर एखाद्या वेळेला तुम्ही साडी छान वेअर करा. आपण काही वेळेला काय करतो की अगदी 6 महिने 7 महिने वर्षातून आपण सणासुदीला एखाद्या वेळेला साडी घालतो आणि नंतर मग तो ब्लाऊज पण टाईट झालेला असतो, आपलं वजन वाढलेलं असतं आणि मग तो उसवी करण्यापेक्षा अधूनमधून तुम्ही साडी ड्रेसिंग करा. असं छान वाटतं आणि स्वतःला फिट ठेवलं तर बघा कधीच तुम्हाला असं ब्लाऊज उसवायची गरज पडणार नाही. त्यामुळे आपण पहिलं स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा ह्या पद्धतीने आपण आपलं रुटीन ठेवायचं आहे. आता 50मध्ये म्हणाल तर बघा जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अधिक परिपक्व होऊन गेलेला असतो. त्यानंतर आपण बघा एकदम शांत होतो आणि एक मानसिक समाधान आपल्याला मिळालेलं असतं की म्हणजे जे काय आहे ते आपण एकदम समाधानी राहतो. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत किंवा ज्या गोष्टी मिळत आहेत त्याच्यात आपण म्हणजे एक समाधान राहायला लागतो. त्यानंतर आपण जुन्या आठवणींमध्ये रमलेलो असतो आणि काही बघा फिट राहिलेले असतात, छान स्वतःला त्यांनी बदललेलं असतं, त्यामुळे त्या आनंदी नेहमी राहतात. तर असं वाटत पण नाही की त्यांचं 50 वय आहे. इवन त्यांच्याकडे पाहिलं तर म्हणजे 30, 35, 40 वयाच्या वाटतात. तर असं असतं आपलं फिट आपण ठेवलं पाहिजे स्वतःला. आपण स्वतःला कसं ठेवतो त्यावर सगळं हे असतं अवलंबून. त्यामुळे आपण आपल्या स्वतःची आणि शरीराची काळजी तितक्याच याने घेतली पाहिजे. आता त्यानंतर बघा मग आपण 50मध्ये काय करतो की मग ध्यान, व्यायाम, पुन्हा मग एखाद्या मंदिरात जायचं किंवा देवाचं नामस्मरण करायचं. तर ह्या गोष्टी आपण करायला लागतो. कारण ते एक आपल्याला आपण सगळ्या गोष्टीतून सगळे अनुभव घेत आलेलो असतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये एवढी मॅच्युरिटी आलेली असते की आपल्याला कोणत्या गोष्टींचा गंधच राहत नाही आणि मग ते एक आपण समाधानी आयुष्य जगायला लागतो तिथून पुढचं. मग आपण आपल्या शरीराला जपायला लागतो. मग असं वाटतं की अरे आपल्याला आजार जडायला नको, गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा एकही गोळी चालू व्हायला नको किंवा आपलं माइंड, आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी मग आपण मंदिरात जातो किंवा मग ध्यान, नामस्मरण करतो. तर अशा ह्या गोष्टी अशा काळानुसार त्या होत जातात आपल्याकडनं आणि आपण बदलत जातो. कधी आपण म्हातारे होतो ते सुद्धा देखील आपल्याला कळत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेतला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण मोठा आनंद घ्यायचा आहे. तर आपण स्वतःवर पहिलं प्रेम करायला हवं. आपण स्वतःची इतरांशी कधीच आपण तुलना केली नाही पाहिजे. तर काय होतं मग आपल्याला समाधान मिळत नाही. जो आनंद मिळायचा आहे तो आनंद आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपण नेहमी स्वतःमध्येच खुश राहायचं आहे. तसेच बघा प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. स्वतःच्या आपण चुका स्वीकारायच्या आहेत. त्यामुळे आपण काहीतरी आपल्याला त्यातून नवीन शिकायला मिळतं. त्यामुळे आपण स्वतःची चूकसुद्धा काही वेळेला आपण मान्य करायला हवी. काही वेळेला काही व्यक्तींना बघा म्हणजे काही व्यक्ती चूक मान्य करतच नाही. खूप मीपणा असतो त्यांच्याकडे. त्यामुळे असं मीपणा ठेवून जमत नाही. आयुष्य हे एकदाच भेटतं. त्यामुळे त्या आनंदाने आपण जगायला हवं. त्याचबरोबर बघा आपण स्वतःसाठी थोडा वेळ तरी काढायचा आहे आणि एखादी आपल्याला आवडणारी गोष्ट आपण दिवसभरामध्ये करायची आहे. त्याचबरोबर बघा आपलं शरीर, आपलं मन, आपण त्याची काळजी घ्यायची आहे. आता त्याची काळजी म्हणजे कसं की 8 तासाची पूर्ण आपण झोप घेतली पाहिजे, चांगला आहार घेतला पाहिजे किंवा नियमित व्यायाम केला पाहिजे. छानसं एखादं पुस्तक तुम्ही दिवसभरामध्ये वाचलं पाहिजे. एखादी तुम्हाला जर म्हणजे वाचनाची आवड असेल तर एखादं तुम्ही पुस्तक वाचायचं आहे. काही वाचा, देवाचं वाचा, तुम्ही कसलंही वाचा, एखादी कादंबरी किंवा काही वाचा, स्टोरी बुक वाचा आणि नेहमी आपण सकारात्मक यानेच आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं आहे आपण. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अशा ह्या गोष्टी आपण करायच्या आहेत आणि काही वेळेला आपण प्रखडपणे नाही पण म्हटलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळेला आपण समोरच्याला खुश ठेवू शकत नाही प्रत्येक वेळी. त्यामुळे आपण जिथे तिथे पॉसिबल होत नाही तिथे आपण नाही पण म्हटलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला कसं होतं नाती तुटली जातात. तर आपल्याला वाटतं की आपल्याच बाबतीत का असं होतं. पण जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच देव घडवून आणतो. मग ते नातं असो किंवा काही दुसरी कुठलीही परिस्थिती असू द्या, जे आपल्यासाठी चांगलं आहे तसंच आपल्यासाठी देव घडवून आणतो. काही वेळेला काही नाती तुटली जातात आणि ते आपल्यासाठी चांगलंच असतं, पण आपण त्यावर खूप काही विचार करत बसतो आणि
ते देवाला पण माहिती असतं की ह्या नात्यामुळे तुमचं आयुष्य काही होणार नसतं किंवा त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये त्रास होणार असतो, म्हणून ते त्या पद्धतीने ती सिच्युएशन घडवून आणतो. आणि जोपर्यंत तुमची सहनशक्ती संपत नाही किंवा तुम्ही ठाम निर्णय घेत नाही त्या नात्यात राहायचंच नाही. तर ते त्या पद्धतीनेच देवच सगळं घडवतो. आणि कारण जी गोष्ट तुम्हाला दिसत नाही, जी माणसं योग्य नाही ती आज नाही तर उद्या तुमच्या आयुष्यातून नक्कीच बाहेर जातील. आणि जेव्हा ती बाहेर जातील किंवा बाहेर पडतील तेव्हा देवाच्या निर्णयाला मान्य करावं लागतं. काही वर्षानंतर जेव्हा तुम्ही हसाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की जे माझ्यासोबत घडले ते खूप चांगलं घडलं. तर असं काही असतं. त्यामुळे आपण प्रामाणिक राहायचं आहे, आपल्या कामावर आपण फोकस करायचं आहे, आपल्या आवडीनिवडी जोपासायच्या आहे, स्वतःला फिट ठेवायचं आहे. घरामध्ये आनंदी प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी आजूबाजूला वातावरण पॉझिटिव्ह क्रिएट करायचं आहे, जेणेकरून घरामध्ये लक्ष्मी येईल, सुख समृद्धी नांदेल. म्हणजे सकाळ संध्याकाळ घरामध्ये दिवा अगरबत्ती धूप लावायचं आहे, स्वच्छ टापटीप राहायचं आहे. स्वतःला जसं ठेवता तसं घराला देखील स्वच्छ टापटीप ठेवायचे. घरातल्या जुन्या वस्तू किंवा काही जुनी कपडे किंवा खूप काही वस्तू साठलेल्या आहेत जुन्या की त्यांचा वापरही तुम्ही करत नाही, अशा गोष्टी तुम्ही घराबाहेर काढायच्या आहेत. तर घरामध्ये त्यानेच निगेटिव्हिटी तयार होते. घरात लक्ष्मी टिकून राहत नाही, पैसा आला तरी तो असा टिकून राहत नाही, कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जातो, आजारपण वाढतं, चिडचिड होते किंवा नवरा बायको मुलं असं नातं ते चांगलं राहत नाही. त्यामुळे नेहमी शांत राहायचे, घर आनंदी प्रसन्न ठेवायचं आहे. घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर वगैरे जाळत चला, तसेच तुळशीला दिवा अगरबत्ती. आणि तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की मंगळवारी शुक्रवारचं किंवा गुरुवारचं हळदीचं लेपन करत चला उंबरठ्यावर. घराच्या बाहेरचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. की लक्ष्मी येताना पण तिला घरामध्ये असं आनंदी प्रसन्न शांती असं म्हणजे पाहायला मिळालं पाहिजे. आणि जिथे शांती समाधानी किंवा आनंदी प्रसन्न वातावरण असतं तिथेच लक्ष्मी सुवास करते आणि टिकून राहते. तर असं आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी प्रॅक्टिकली आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला म्हणजे ते वेगळं समाधान आनंद पाहायला मिळतो. त्यामुळे प्रॅक्टिकली करायचं आहे. त्यासोबत स्वतःला पण आपण आनंदी प्रसन्न ठेवायचे. घरची लक्ष्मी आनंदी असेल तर सगळं काही आनंद होतो घरामध्ये. त्यामुळे आपण नेहमी आनंदी खुश राहायचं आहे. आता बोलता बोलता बघा माझं रात्रीचं रुटीनसुद्धा संपत आलेलं आहे. तर रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी मी घेत असता, मी कंपल्सरी अर्धी भाकरी आणि भाजी. आणि त्यासोबत आता जेवण वगैरे झालं आहे तर मी असं अर्धा पाऊण तास 1 तास असं वॉक करते. बाहेर पाऊस असेल तर घरामध्येच करते. तर रोजचे असे माझे 5, 6, 7, 8 असे स्टेप्स होतात आणि खरंच खूप हलकं फुलकं वाटतं आहे. म्हणजे इवन माझं अजूनही जे 2 किलो मला वेट लॉस करायचं होतं तर ते सुद्धा म्हणजे माझं होत आलेलं आहे. आणि खरंच मला आतून खूप ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवतं आहे. तर असा आता माझा ब्लॉग मी इथंच एंड करते. थँक्यू.